साखर कारखान्याच्या निवडणुका म्हणजे तालुक्यातील स्थानिक राजकीय शक्तींच्या परीक्षा मानल्या जातात. कारण साखर कारखान्याच्या निवडणुकांमध्ये गावकी आणि भावकीचं राजकारण हे सर्वात प्रबळ ठरतं, सर्वात महत्वाचं आणि प्रभावी ठरतं. खास करून अशा जिल्ह्यात ज्या जिल्ह्यात सोयऱ्याचं राजकारण कायम सुरू असतं, तिथं या निवडणुका अधिक महत्वाच्या आणि चुरशीच्या ठरतात. अर्थात तुम्हाला कल्पना आली असेल मी कोणत्या जिल्ह्याबद्दल बोलतोय ते, कारण विधान परिषदेची गडबड सुरू असताना अहिल्यानगर जिल्ह्यातल्या 3 महत्वाच्या साखर कारखान्यांच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली आणि कारखान्याचं नेतृत्व करणारे नेते हे एकमेकांचे नातेवाईकच असल्यामुळं या राजकारणात या निवडणुकीमध्ये नेमकं काय होऊ शकतं, ते कारखाने नेमके कोणते आहेत ज्यांची जास्त चर्चा चालू आहे, त्यांच्या निवडणुकांची तारीख काय आणि त्यांच्या नात्या गोत्याचं राजकारण नेमकं काय सांगतं, याबद्दलच या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही बघताय कट टू कट. सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विधान परिषदेच्या आमदारकीसाठी चर्चा आणि धावपळ सुरू असतानाच कोण आमदार होणार यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. त्यासोबतच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या 3 सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांचे कार्यक्रम जाहीर झालेत. यातील 2 कारखान्यांची निवडणूक एकाच दिवशी होणार असून तिसऱ्या कारखान्याची निवडणूक त्यानंतर लगेचच होणार आहेत. आणि हे कारखाने म्हणजे वृद्धेश्वर साखर कारखाना, ज्ञानेश्वर साखर कारखाना आणि मुळा साखर कारखाना. वृद्धेश्वर आणि नेवासातील मुळा, ज्ञानेश्वर हे 3ही कारखाने राजकीय दृष्ट्या प्रभावशाली सत्ता केंद्र मानले जातात. महत्वाचं म्हणजे या कारखान्याचं नेतृत्व करणारे नेते हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. भाजपच्या आमदार मोनिका राजाळे यांच्या गटाकडे वृद्धेश्वर साखर कारखाना आहे. अजित पवार गटाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वात ज्ञानेश्वर साखर कारखाना येतो, तर ठाकरे गटाचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या ताब्यात मुळा साखर कारखाना आहे. आज या 3ही कारखान्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यात. मुळा आणि वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे, तर 27 जूनला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे. तिथंच ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी 27 जूनला मतदान होणार असून 28 जूनला मतमोजणी आणि निकाल लागणार आहेत. या कारखान्यांच्या निवडणुकांकडे सध्या संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण मी म्हटल्याप्रमाणे या 3ही कारखाने चालवणारे नेते हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. मागील वेळी म्हणजेच 2021 मध्ये या 3ही कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. खरं तर वृद्धेश्वर कारखान्याला बिनविरोध निवडीची परंपराच आहे. या कारखान्याचं नेतृत्व कायम राजाळे कुटुंब करतं. 2021 मध्ये वृद्धेश्वर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती आणि अध्यक्षपदी आप्पासाहेब राजाळे यांची निवड झाली होती. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीआधीच वृद्धेश्वर साखर कारखान्याला 93 कोटींचं कर्ज मंजूर झालं होतं आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजाळे यांच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील घुले बंधू प्रयत्न करत होते आणि त्यासाठीच गडाख यांची मदत लागणार असल्याचीही चर्चा होती. पण विधानसभा असो, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असोत किंवा इतर राजकीय लढती, हे नेते एकमेकांच्या विरोधात रणनीती आखताना दिसतात. मात्र सहकार क्षेत्रातील निवडणुकींमध्ये या गोष्टी टाळल्या जातात. असं म्हटलं जातं, राजकीय विरोधक असले तरी एकमेकांच्या साखर कारखान्यांच्या निवडणुकीमध्ये ते सहसा हस्तक्षेप करत नाहीत आणि आपापल्या कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध करण्याकडे भर देतात, जसं 2021 मध्ये झालं. वृद्धेश्वर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झालीच, पण त्यासोबतच मुळा आणि ज्ञानेश्वर साखर कारखान्यांच्या निवडणुकाही बिनविरोध झाल्या. मुळा साखर कारखान्यावर गडाख कुटुंबाचं वर्चस्व राहिलेलं आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी या कारखान्याचं नेतृत्व केलेलं. त्यानंतर त्यांचे पुत्र शंकरराव गडाख यांनी नेतृत्वाची धुरा सांभाळली. 2021 मध्ये शंकरराव गडाख यांनी ही निवडणूक बिनविरोध आणली होती. मात्र त्यांच्या जवळचा दुसरा कारखाना म्हणजे ज्ञानेश्वर साखर कारखाना, ज्यावर घुले कुटुंबाचं सुरुवातीपासून वर्चस्व राहिलेलं आहे, मारुतीराव घुले यांनी या कारखान्याचं नेतृत्व केलेलं आणि आता त्यांचे पुत्र चंद्रशेखर घुले कारखान्याचं नेतृत्व करतात. विशेष म्हणजे गडाख आणि घुले हे पारंपरिक राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. पुढे हा संघर्ष त्यांच्या पुढच्या पिढीतही दिसून आला. हा वाद फक्त साखर कारखान्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत, विधानसभा, अगदी लोकसभा निवडणुकांमधूनही कमी अधिक प्रमाणात हा संघर्ष झिरपत राहिला आणि एकमेकांना शह देत इथं शह काट शहाचं राजकारण कायम सुरूच राहिलं.
पुढे जाऊन या संघर्षाचा फायदा तिसऱ्याच व्यक्तींना होऊ लागल्यानं गडाख आणि घुले कुटुंबानं एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं गेलं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत नेवासा मतदारसंघातून शंकरराव गडाख हे क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून निवडणूक लढवत असताना घुले यांनी स्वतःचा उमेदवार दिला नाही आणि गडाख यांना पाठिंबा दिला. यामुळेच हे दोघंही एकत्र आल्याचं मानलं गेलं. मात्र पुढे ही राजकीय जवळीक नात्यातही बदलली. 2023 मध्ये शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख आणि चंद्रशेखर घुले यांच्या कन्या निवेदिता घुले यांचा विवाह झाला. त्यामुळे गडाख आणि घुले हे एकमेकांचे व्याही झाले. त्यामुळे आता हे दोघंही एकत्र पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या. कोपरगावचे आमदार आणि शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे हे चंद्रशेखर घुले यांचे मोठे जावई आहेत, तर आता उदयन गडाख हे त्यांचे दुसरे जावई झालेत. दुसरीकडे राजू राजाळे हे उदयन गडाख यांचे मामा आहेत आणि आधी उल्लेख केल्याप्रमाणे अप्पासाहेब राजाळे यांच्या मोठ्या कन्या या शंकरराव गडाख यांच्या पत्नी आहेत. म्हणजेच यशवंतराव गडाख आणि अप्पासाहेब राजाळे हे देखील एकमेकांचे व्याही आहेत. त्यामुळे या सोयऱ्या धोयऱ्यांच्या राजकारणात कोण कोणाला कशी मदत करणार, कोण कोणाच्या बाजूने उभं राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता मुळा साखर कारखान्याबद्दल बोलायचं झालंच तर मुळाचं कार्यक्षेत्र नेवासामध्ये येतं आणि याच नेवासा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत शंकरराव गडाखांचा पराभव करत शिवसेनेच्या शिंदे गटाचे विठ्ठलराव लंगे हे निवडून आले आहेत. त्यामुळे आता लंगे यांच्या भूमिकेकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे. दुसरीकडे सुरुवातीला भाजपमध्ये असलेले माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनीही काही वर्षापूर्वी गडाख आणि घुले यांच्या विरोधात कारखान्याच्या राजकारणात भूमिका घेतली होती. मात्र त्यांना त्यावेळी फारसं यश मिळालं नव्हतं. त्यामुळे यावेळी त्यांची भूमिका काय असणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल. तर राजाळे कुटुंबातीलच विरोधक मानले जाणारे शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजाळे हे वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार यावरून देखील या स्थानिक राजकारणाची दिशा ठरणार आहे. खरं तर मागच्या काही वर्षांमध्ये या तीनही कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी विरोधकांना एका दुसरी जागा घेण्याची भूमिका घेतली गेली होती. त्यामुळे कारखान्यामध्ये विरोधकांना पूर्णपणे संपवण्यापेक्षा त्यांना काही प्रमाणात स्थान दिलं जात होतं. पण विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय समीकरणं बदलली आहेत, अनेक नवीन संघर्ष समोर आले. त्यामुळे यावेळी या निवडणुकांमध्ये काय होणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरतं. तुमची या निवडणुकीबाबत काय मतं आहेत? सत्ता केंद्र बदलतील की आहे ही सत्ता केंद्र या साखर कारखान्यावर पुन्हा विराजमान होतील? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.